फायनली पहिला टप्पा पार करून आलोय। या टप्प्यातनं सरळ खाली आलो, पूर्णपणे खाली। नमस्कार मित्रांनो, पुन्हा एकदा तुम्हा सर्वांचं स्वागत करतो नेहमीप्रमाणे भन्नाट अशा व्हिडिओमध्ये। तर आज पुन्हा एकदा आपण आलोय सह्याद्रीमध्ये। सह्याद्रीतील एक जबरदस्त ॲडव्हेंचर करण्यासाठी आपण चाललोय तैल बैलला क्लाइम्बिंग करण्यासाठी, फ्रंट वॉल क्लाइम्बिंग करण्यासाठी। आणि ते म्हणजे कोणाबरोबर? आपली नेहमीची टीम, ती म्हणजे महाराष्ट्र रेंजर्स। आता ते सर्वजण तयार झालेले आहेत, बरोबर बरेच पार्टिसिपेंटसुद्धा आलेले आहेत। तैल बैल ही जी समोरची वॉल दिसते ती क्लाइम्बिंग करणार आहोत। आत्ता आपण आहे तैल बैला या गावामध्ये आणि माझ्या मागे पूर्णपणे असं गाव दिसते। छोटंसं गाव आहे, जास्त मोठं नाही आहे। आणि इथंपर्यंत येण्यासाठी जवळजवळ पुण्यापासून 80 किलोमीटर अंतर आहे या गावाचं। आणि आपण इथे तुम्हाला दिसतंय अनुसया निवास, या ठिकाणी आपण थांबलो होतो। इथं जेवण वगैरे सगळं आपण केलं होतं आणि इथंच रात्री काही लोक बाहेर झोपले होते आणि आपण आतमध्ये झोपलो होतो। मित्रांनो, गावामध्ये बस बंद पडलेली आहे, हालत नाही आहे। तर आता सगळे महाराष्ट्रांची टीम आणि विथ पार्टिसिपेट सगळे आता बस ढकलणार आहेत। गावाकडेच्या अशा जुन्या बस आपली लालपरी आपल्याला बघायला मिळतात आणि त्यांची हाल जरा बघवत नाही आहे, कारण ते सिच्युएशन अशी आहे बघा। हे बघा, गेली आपण जिथं थांबलो होतो त्याच्याबरोबर बाजूनच हा रस्ता येतो आणि इथूनच आपल्याला सरळ डाव्या बाजूने वरती जायचं आहे। मला जसं सांगितलं होतं सिंपल ट्रेक आहे, व्यवस्थित आपण वरती जाऊ शकतो। पण तरी आम्ही आता उन्हाळ्यामध्ये चाललो आहे, त्यामुळे तुम्हाला इकडे दिसेल पाणी बॉटल वगैरे सगळे आम्ही कॅरी करतो आहे। आणि सगळ्यांना मी सांगेल की जाताना कंपल्सरी पाणी बॉटल आणि खायला उन्हाळ्याच्या ट्रेकमध्ये तुम्ही बरोबर न्यायलाच हवं। तुम्हाला माहिती नसेल हे काय आहे, तर हा आहे माठ, ज्याच्यामध्ये पूर्णपणे लाकडावर वरती आता हे सगळे भात, इकडे बऱ्यापैकी भात पिकतो। तर इकडे तुम्हाला सगळं असं रचून ठेवलेलं दिसेल। आपला ट्रेक चालू झाला आहे। मित्रांनो, मोजून 15 मिनिटांमध्ये आपण पोहोचलोय जवळजवळ वरती आणि माझ्या मागे दिसते ती फ्रंट वॉल। फायनली आपण पोहोचलेलो आहे मित्रांनो तैल बैलाच्या फ्रंट वॉल पाशी। आणि आजूबाजूचा परिसर बघा, सकाळची वेळ आहे आणि एवढा जबरदस्त परिसर आपल्याला पाहायला मिळतो। इथून बरंच वारा आहे आणि बऱ्यापैकी पार्टिसिपेंट येऊन पोहोचले तिथे। तर उज्ज्वल भाई तयार झालेले आहेत, त्याचबरोबर सचिन सुद्धा तयार झालेला आहे, प्रदीप आणि अखिल चौघांवरती जाणार आहे। सचिन आता वरती जायला लागला, सगळ्यात पहिल्यांदा क्लाइंब करत। आणि बराच उंच कडा दिसतोय बघा माझ्या मागं, बराच उंच कडा आहे, जवळजवळ 300 फुटापेक्षा थोडंसं कमी आहे असं सांगितलं प्रदीपबाईंनी। तर तिथं आता बाकीचे आपले जे लीडर्स आहेत ते सगळे वरती जाणार आहेत आणि वरती गेल्यानंतर मग सगळे पार्टिसिपेट 1 बाय 1 जायला चालू करणार आहेत। जय महाराष्ट्र। तुम्हाला बेसिक सगळ्या गोष्टी सांगितलं, मरिंग कशी करायची किंवा रॅपलिंग कशी करायची। सगळ्यात खाली सुनील, पहिल्या स्टेशनला अखिल असेल, त्यानंतर त्याच्या वरच्या स्टेशनला रंजित आणि उज्ज्वल असेल, त्याच्या वरच्या स्टेशनला मी प्रदीप असेल आणि सगळ्यात टॉप स्टेशनला सचिन आणि प्रेम। ज्या जुन्या व्यापारी वाटा आहेत तर त्याच्यावरती लक्ष ठेवण्यासाठी याचा यूज केला जाईल। त्याचे पुरावे काय, तर पायऱ्या वगैरे आहेत, वर पाण्याचे टाके पण आहे, ठीक आहे। तर या टोटल 4 वॉल्स आहेत। आपण एका दिवसामध्ये 4ही वॉल क्लाइंब केल्या होत्या। आणि इथल्या आजूबाजूची माहिती जर विचार केला तर समोरचा जो सर याच्यामध्ये दिसतोय
तो तुमचा सरसगड आहे. इथे हा आहे सुधागड आणि सरसगडच्या बॅक साईडला आता त्यामुळे दिसत नाहीये, पण तिथे गोरखगड आणि मच्छिंद्रगड क्लिअर दिसतात. या साईडला धनगड आहे, कोरीगड आता दिसत नाहीये टॉपवरून तुम्हाला दिसते. मित्रांनो, बऱ्यापैकी आता पार्टिसिपेटचं शूट झालेलं आहे. म्हणजे पार्टिसिपेट वर जाऊन खाली क्लाइम्बिंग करून आलेले आहेत आणि बऱ्यापैकी गेलेले आहेत. तर आता लास्टचा पार्टिसिपेंट वरती चालला आहे, त्याच्यानंतर आपण जाणार आहोत. खूप जास्त एक्सायटेड आहे कारण की एवढा उंच कडा फर्स्ट टाईम मी क्लाइम्बिंग करणार आहे. आपण आता तयार झालेलो आहोत आणि नाव विसरलो मी. रणजित भाई आपल्याला माहिती सांगतात व कारण माझी फर्स्ट क्लाइम्बिंग आहे. सो हे झुमर घेऊन ते आता सगळ्या गोष्टी सांगणार की कसे कसं ते यूज करायचं आहे. चला बरं, तुम्हाला मी लेअर अटॅच केलेलं आहे. म्हणजे तुम्ही फर्स्टली सेफ्ट आहे. येस. सेकंड सेफ्टी आपल्याला मेन लाईनला झुमर आपल्याला अटॅच करायचं आहे. ओके. हां, सो रेडी. ओके गाइस, आपण चालू करतोय. नॉटच्या वरती ऑरेंज आला. ऑरेंज खाली लेफ्ट हँड. येस. खाली खाली. हां. ओके गाइस, चला. हां. What do you? Yes. Okay. मित्रांनो, फायनली पहिला टप्पा पार करून आलो आहे. इथं अखिल भाई दिसतंय. ह्या टप्प्यावर इथं आलो. इथून या टप्प्यातनं सरळ खाली आलो आणि आता त्या टप्प्यात आहे मी. इथे पूर्णपणे खाली दिसते. आता एक जण रॅपल डाऊन करते, ती जवळजवळ ओव्हरहँग आहे, ती खाली चालली आहे आणि मी बरोबर या ठिकाणी आता हँग झालेलो आहे. आता इथून दुसरा टप्पा, वर अजून 2 टप्पे आहेत. ओव्हरहँग असणार आहे. पहिलं असल्यामुळं हात पूर्णपणे गेलेला आहे कामातून. हां, सुनील भाई येतोय. सुनील भाई थांबा थांबा थांबा. मित्रांनो, फायनली दुसरा डबा पार झालेला आहे. आता आले राईट अँगल मध्ये त्यांच्या. येस.
लागेल. मागत धरायचं ऑरेंज रोपला. असं लटकलं चालतंय ना? लटकलं चालतंय ना? हा लटकून जायचं आता व्ही शेप मध्ये. पायाला वाचायला. हा ते पण आहे. आहे का? पूर्ण एकदा झालं का रस्ता? घ्या. ओके घ्या. थँक्यू. थोडं डेड वेट नाही उडवता येणार मला. मित्रांनो फायनली हा कितवा तिसरा पॅच ना तिसरं स्टेशन आपण सर केलं आहे. हा जो दुसरा पॅच आहे ना खरंच ओव्हरहँग असल्यामुळं खूप ताकद जाते लिटरली. आणि माझा पहिला क्लाइंब आहे. पण महाराष्ट्रांची जी टीम आहे ना आता जेवढे लोक खाली गेले ना सगळ्यांचा फीडबॅक जबरदस्त होता. कारण की ते एकदम प्रॉपर वरती घेतात हां व्यवस्थित. आणि प्रतिभा येत आहेत तिसऱ्या स्टेशनवर. बाकी खाली अजून 2 जण होते आणि वरती अजून 2 जण आहेत. जबरदस्त. आता लास्ट पॅच आहे तुम्हाला दिसतोय हा पूर्णपणे ओव्हरहँग आहे. हां आता कसं होणार आहे बघायचं आहे कारण की खूप थकलो आहे. मित्रांनो फायनली आपण पोचलोय वरती नैलवेलाच्या आणि एकदम वरच्या बाजूला आले. आणि आपल्याला वरती घेतलंय सचिन भाई आणि प्रेम दोघांनी खेचून घेतलं जवळजवळ. कारण लिटरली मी पूर्णपणे एक्झॉस्ट झालो होतो. मला वरती जाता येत नव्हतं. हात पूर्णपणे भरून आलेले आहेत. भयानक सिच्युएशन आणि तिथं पूर्णपणे ओव्हरहँग आहे. आणि त्या दोघांना हॅट्स ऑफ आहे. 2 जण वरती सगळ्यांना उचलून घेतले. जेवढी वरती आलेत ना ऑलमोस्ट सगळ्यांना उचलून घेतले त्या दोघांनी. जास्त करून बहुतेक सचिनच उचलून घेतला असावं बरोबर ना सचिन? पण दोघांनी खरंच जबरदस्त. कारण असं कोणाला डायरेक्ट उचलून घेणं खरंच खूप अवघड गोष्ट आहे. आणि हा ॲक्च्युअलमध्ये बिगिनरसाठी नाही आहे. माझं सुद्धा पहिल्यांदा क्लाइम्बिंग केलं होतं तर म्हणू शकता मी बिगिनर होतो. रॅपलिंग मी भरपूर केलेलं आहे पण क्लाइम्बिंग माझ्यासाठी हा पहिला एक्सपिरियन्स. पूर्णपणे पहिला एक्सपिरियन्स जबरदस्त. थँक्स टू महाराष्ट्र रेंजर हा झालेला आहे कंप्लीट. मस्त मजा आलेली आहे. मित्रांनो फायनली आता वरचं सगळं शूट झालेलं आहे. मी आता रॅपल डाऊन करतोय खाली. कुठल्या बाजून जायचं? राईट साईड. राईट साईड ना?
कडन जाऊ का? ओके. धूळ भरपूर आहे. माती आहे भयंकर. खाली बाजू धूळ आहे. Overhang almost. Woo! Woo! Hello. May I come in? आणि खाली आलो आहे. रॅपल डाऊन केलेला आहे. मस्तपैकी ड्रोन शॉट सुद्धा मिळालेला आहे आणि सक्सेसफुली आपला हा ट्रेक कंप्लीट झालेला आहे. क्लाइम्बिंग अँड रॅपलिंग दोन्ही जबरदस्त. आपण जिथं रॅपलिंग केलं त्याच्याबरोबरच डाव्या बाजूनं आपल्याला हा पायवाट जाताना दिसते इकडे. आणि इकडे एक मंदिर आहे. मंदिर कशाचं आहे सुनील भाऊ? शंकराचं मंदिर आहे. शंकराचं मंदिर आहे ते. आणि तिथं आम्ही सकाळपासून पाणी पितोय. ते पाणीसुद्धा म्हणजे तिथं आहे, कुंड आहे असं आणि एकदम स्वच्छ आहे. मस्त पाणी वाटलं. त्याच्यामुळे आता मंदिर बघणार आहोत. आजूबाजूला बरेच किल्ले असल्यामुळे मधी टेहाळणीचा किल्ला तैलबैला हा आपल्याला पाहायला मिळतोय. मित्रांनो बरोबर 5 मिनिटामध्ये आपण येऊन पोचलो त्या मंदिरापाशी. इकडे आपल्याला वरती मंदिर बांधलेलं दिसतंय. पक्कं मंदिर बांधलंय. आपण तिकडून आलो. इकडे आपल्याला खाली तैलबैला गाव दिसतं आणि बरोबरच इकडे आहे ते मंदिर. आणि इथून त्या जुन्या पायऱ्या आपल्याला किल्ल्याच्या पाहायला मिळतात. जर बऱ्यापैकी डागडोजी केलेली आपल्याला इकडे दिसते. हे आहे ते मंदिर जे आपण तिकडून पाहिलं होतं. पण आता बरोबर जवळ आलो आहे. ह्यातला तैल आणि बैला कोणता? म्हणजे हा तैल किल्ला आणि हा जो मागचा आहे तो बैला किल्ला. दोन्हीच्या मधोमध असणारे हे मंदिर. आतमध्ये आपल्याला सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे पहिल्यांदा इकडे आपल्याला मंदिर पाहायला मिळतं. जो गाभारा आहे इथला छोटासा. उजव्याच बाजूला आपल्याला इकडं कुंड पाहायला मिळतं आहे ज्याचं पाणी आम्ही सकाळपासून पितो आहे. आणि खरं सांगायचं झालं तर या पाण्याच्या पुढं ॲक्वागार्डसुद्धा फेल आहे. कारण एवढं जबरदस्त पाणी. आणि खरंच आम्ही आत्ता मागासपासून इतकी तहान लागली होती पण पाणी भेटलं नव्हतं. इथं आलं तर पाणी पिलं अमृतासारखं वाटलं खरंच. आणि ते नॅचरल ऑक्सिजन असणारं पाणी डोंगरातील. आणि असं बंदिस्त आहे. अजिबात घाण यायला काहीच जागा नाही आहे. इथं पूर्णपणे स्वच्छता आहे मंदिरामध्ये. मित्रांनो खूप सुंदर असा हा एक्सपिरियन्स होता माझ्यासाठी. आणि तो झालेला आहे. आपलं रॅपलिंग क्लाइम्बिंग दोन्ही गोष्टी व्यवस्थित झालेल्या आहेत. माझ्या मागं सुंदर असा हा तैलबैला. आणि हीच वाला मी क्लाइम्ब केली होती. सगळी तयारी झाली म्हणजे सगळं आता आवरलेलं आहे. इथून आम्ही आता निघालो आहे सरळ परतीच्या मार्गाला. तर
खूप छान वाटलं. तर मित्रांनो, कसा वाटला व्हिडिओ मला नक्की कमेंट करून कळवा. आवडला असल्यास लाईक करा, तुमच्या सगळ्या मित्रमैत्रिणींशी शेअर करा आणि सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे आपल्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. सबस्क्राईब केल्यानंतर ते बेल आयकॉन दिसते, त्याला नक्की क्लिक करा म्हणजे तुम्हाला असे जबरदस्त व्हिडिओ पाहायला मिळतील. आणि हो, सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे हे शक्य झालं आहे महाराष्ट्र रेंजर या टीममुळे. जर तुम्हाला असे इव्हेंट करायचे असतील, जर तुम्हाला बुकिंग करायचं असेल तर तुम्हाला इथं महाराष्ट्र रेंजरचं नंबर दिसेल, इन्स्टा ID दिसेल, तिथं लगेच जा आणि तुम्हाला पुढचे जे अपडेट्स आहेत म्हणजे जे जे इव्हेंट्स आहेत असे क्लाइम्बिंग रॅपलिंगचे ते तुम्हाला सगळ्यात पहिल्यांदा पाहायला मिळतात आणि लगेच तुम्ही बुक करा. कारण की खूप जबरदस्त इव्हेंट येणार आहेत आणि झालेले सुद्धा आहेत आणि पावसाळासुद्धा येतो आहे. मस्त इव्हेंट वॉटर फॉर रॅपलिंगसुद्धा तुम्हाला करायला मिळणार आहे. जय महाराष्ट्र.